तर नमस्कार. कसा का बरा ना? बराच पाहिजे ना, दुखी राहून करायचा का. चला म्हणली नेहमीप्रमाणे आम्ही निघलो आमच्या कामाला बाहेर बाहेर निघाले. हे बघा पावसाने सुरुवात. पाऊस काय तो पण आहे भाई. त्यांनी मे महिन्यापासून जी जोरत घेतली या वर्षी इचरून सोय नाही. थोडासा काम होता आमच्या इन्व्हर्टरचा, तो बनवला झालेलो. गाडी माझी माझ्याजवळ नव्हती ना, तर मित्राला फोन केला. तर मित्र बोलतो ये मी आलो आहे घरी. तिथं पोहोचलो त्याच्या घरी. या टायमाला जेवायला बसले. काय बोलशील सांगा. चला कुठलाही टाईम न घालवता गाडी घेतली ना मी निघलो माझ्या मार्गाला. हे बघा रस्त्यानं नजारा बघा. नजारा कुठला तुमच्या लक्षात येतं का? नक्की सांगा हो ग मला. तिकडं पाऊस पडला, इकडं ऊन पडला. काय बोलाल, सगळी उलटी सुलटी गेम झाली. फायनली पोचलो म्हणली. कुठं पोचलो तुमच्या लक्षात तर आलंच असेल. नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा आहे कुठे आहे. या ठिकाणी पोचलो. जरा बरं इन्व्हर्टरला टाईम लागेल बनायला, तर जरा बरं फिरून जाऊ. वरती आलो. हा हे मलंगड. वा वाह क्या बात आहे. नजारा बघा म्हणली नजारा. सगळी लोक इथं फिरायला येतात. लोक म्हणजे लोक पण ना, कपल पण. कपल म्हणजे समाधान तुम्हाला. हे बघा म्हणली नजारा. तुम्हाला नजारा दाखवतो. एक नंबर. हा रोपवे आहे. इकडे सगळी लोक फिरायला येतात बघा. पावसामुळे मस्त झरणा चालू झाल्यान एक नंबर नजारा वाटतं. भारी वाटतं एकदम. सगळा मोहाणा करून मी इथून निघलो. माझ्या कामाला समोरून फोनला का मी आल्यावर तर चला तिथं निघलो न. मग तिथला कामात पण मी पोचलो. शनिवार असल्यामुळे शनी मंदिरला पोचलो. बरं शनी देवधर्म केला पाहिजे ना. नंतर हनुमंताजवळ गेलो. हनुमंताला बोललो बाबा काहीतरी लक्ष दे. बोलतं बाला ततास तू टेन्शन घ्यावं नको. चला टेन्शन न घेता तिथून निघलो. रस्त्याला तर तेवढं मला 2-3 पोरं भेटली. त्यांनी लिफ्ट मागितली, त्यांना लिफ्ट दिली मी. ती अकोल्याची पोरं होती गावात झालेली. आणि फायनली पोचलो माझ्या मित्राजवळ. मित्र बोलतो अरे थांब थांब बाय पण बोलतं माझी व्हिडिओ घ्यावं नको बोलतं. न मग तिथून निघलो. बकरीवाला नाना आमचा. बरं किती बकऱ्या आता झाल्या बोलतं चांगलं 50-60. मित्राची भेट घेतली ना. फायनली निघलो घरी. म्हणली चला कसा वाटला ब्लॉग नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.